भाजप सर्वात मोठा पक्ष, पण मुंबई महापालिकेत जे उद्धव ठाकरेंचं बैठकीत वक्तव्य भाजप शिंदे मुंबई अदानींच्या घशात घालू पाहतंय. मुंबई अदानींच्या घशात घालू द्यायची नाही आहे उद्धव ठाकरेंचं बैठकीत वक्तव्य. विधानसभेची चूक पुन्हा करू नका, मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा, उद्धव ठाकरेंचं शाखा प्रमुखांना आदेश. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांच्या बैठका. मुंबई महापालिकेवर भगवा फडकण्यासाठी कामाला लागा, उद्धव ठाकरेंच्या शाखा प्रमुखांना सूचना. काम न करणाऱ्या शाखाध्यक्ष विभाग अध्यक्षांना बदला, काम न करणाऱ्यांच्या जागी पर्यायी शोधा. बैठकीत राज ठाकरेंचा केंद्रीय समितीला थेट आदेश. महाराष्ट्रातील संपूर्ण मनसैनिक आणि शिवसैनिकांचं म्हणणं आहे की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे, हा प्रयोग नक्कीच झाला पाहिजे असं वसंत मोरे म्हणाले. कुंडमळा दुर्घटनेला अजित पवार जबाबदार, दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. कुंडमळा दुर्घटनेतील खरा आकडा समोर आला नाही. रवींद्र चव्हाणांनी मंत्री असताना निधी मंजूर केला होता, नव्या पुलाला मंजूर झालेले पैसे कुठे गेले, संजय राऊतांचा सवाल. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंना मोठा धक्का, अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी अपात्र, विभागीय सहनिबंधकांचा निर्णय. न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई त्याग आंदोलनाचा बच्चू कडूंना फटका. सांगलीतील वसंतदादा घराण्यानं धरली भाजपाची वाट, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटीलांच्या नात सून भाजपात, जयश्री पाटील यांचा भाजपात पक्षप्रवेश. बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून झालेली हकालपट्टी, नंतर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये जाणार. उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता. कोल्हापुरात इचलकरंजीत मनसेचा पालिकेवर मोर्चा, प्रभाग क्रमांक 16 मधील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा. लवकरात लवकर उपाययोजना करण्याचं पालिका उपायुक्तांचं आश्वासन. गडचिरोलीत आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण. तेलंगणाला जोडणाऱ्या बायपास मार्गाच्या कामाचा शुभारंभ. यावेळी विविध प्रजातींच्या रोपट्यांचं वृक्षारोपण. परभणीत आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआयच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. निवडणुकीत महायुतीनं विश्वासात घेतलं नाही तर दुसऱ्या पक्षासोबत युती करण्याचा, अन्यथा स्वबळावर लढण्याचा निर्धार. परभणीचे प्रहारचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित. परभणीत शिवलिंग बोधने आणि पदाधिकाऱ्यांचं जल्लोषात स्वागत. डोंबिवलीत 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यासाठी सर्वपक्ष हक्क संरक्षण संघर्ष समिती स्थापन. खासदार बाळ्यामामा म्हात्रे समितीचे अध्यक्ष. 27 गावांचा निकाल लावल्यानंतरच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका घेण्याची मागणी. मावळमधील पूल दुर्घटनेनंतर सर्व नदी कॅनल ओढ्यावरील धोकादायक पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट करा. पुणे शहर भाजपाची महापालिका आयुक्तांकडे मागणी. मंजूर घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करावी यासह विविध मागण्यांसाठी माजी नगरसेवक आणि काँग्रेस पक्षाचे गटनेते हसनुद्दीन कट्यारे यांचं पैठण नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण. विरारमध्ये 1 कोटी बांबू लागवड उपक्रमाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते बांबूचे वृक्ष लावून उद्घाटन. मुंबईच्या विक्रोळीतील सूर्यानगर परिसरात धोकादायक डोंगराळ भाग, शिवसेनेकडून संरक्षण जाळी बसवण्याच्या कामाला सुरुवात. शिवसेना सचिव राम रेपाळ यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ. डोंबिवलीत केडीएमसी घनकचरा करवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. डोंबिवली स्टेशन परिसरात केडीएमसीची कराची विलस जाळून व्यक्त केला निषेध. जयश्री पाटलांचा भाजपात पक्षप्रवेश आमच्यासाठी धक्कादायक, काँग्रेस आमदार विश्वजित कदमांची प्रतिक्रिया. नागपूरच्या द्वारका वॉटर पार्कमध्ये ग्राहकाला मारहाण, बाउन्सर आणि सुरक्षा रक्षकाकडून मारहाण. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल. नागपूरमध्ये गोळ्या झाडून तरुणाची हत्या, गोळीबारात तरुण गंभीर जखमी, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. अमरावतीच्या वलगाव उपकेंद्रात दोघांची घुसखोरी करत पेट्रोल, टेबल आणि खुर्ची जाळली. सहाय्यक अभियंत्याला जाळण्याचा प्रयत्न, फरार आरोपींना शोधण्यास पोलीस पथक रवाना. गुजरातमधून नाशिकमध्ये गुटख्याची तस्करी, 5.5 लाखांचा गुटखा जप्त, नाशिक गुन्हा शाखेची कारवाई.
महिलेची फसवणूक करून 19 लाखांचा गंडा घालणाऱ्या प्रसिद्ध युट्यूबरला दिल्लीतून अटक. मुंबईत सायबर पोलिसांची मोठी कारवाई. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं परभणीत आगमन. दर्शन घेण्यासाठी उसळली परभणीकरांची गर्दी. यवतमाळ येथून दिव्यांग दृष्टिहीनांची पायी वारी पंढरपूरकडे रवाना. पंढरपूरला जाणारी दिव्यांगांची ही एकमेव वारी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळाची पाहणी. शंभूराज देसाई मकरंद पाटलांकडून पाहणी. तर लोणंदमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. जालना संत मुक्ताबाईंची पालखी दाखल. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषानं परिसर दुमदुमला. मुक्ताई पालखी सोहळ्याचे यंदाचे 317वे वर्ष. तर 1,500 भाविक पालखी सोहळ्यात सहभागी. रेणुका देवीचा माहूर गडावर भक्तांची गर्दी. तर सुट्टीचा दिवस असल्याने संपूर्ण माहूर गडावर गजबजून गेल्याचं पाहायला मिळतंय. वाशीमधून संत झोले बाबा महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. पालखीचं यंदाचं 11वं वर्ष. चिखली झोले बाबा मंदिरात पारंपरिक पूजा आणि भजनानंतर पालखीचं प्रस्थान. तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन आणि छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सिंहगडावर अभिवादन सोहळ्याचं आयोजन. मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शिल्पाचं पूजन. गेल्या वर्षभरात जगभरातील 2,10,00,000 मुलांची शाळा सुटली. युनेस्कोच्या अहवालात माहिती. शालाबाह्य मुलांची संख्या 27,20,00,000 पोहोचली. इराणनं पाठवलेलं 100हून अधिक UAV इस्रायलनं रोखले आहेत. IDFची माहिती. एअर इंडियाचं बोईंग 787 हे विमान पुन्हा हाँगकाँगला रवाना. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची शंका. हाँगकाँगवरून दिल्ली येणारं विमान परतलंय. अहमदाबाद विमान अपघातात 80 मृतांचे DNA नमुने जुळले. 33 जणांचे मृतदेह नातेवाईकांकडून सुपूर्द करण्यात आले. अहमदाबादमधील विमान दुर्घटना प्रकरणी तपासासाठी सरकारकडून उच्चस्तरीय समिती स्थापन. समितीची आज पहिली बैठक. समिती 3 महिन्यात अहवाल सादर करणार. नागपूरच्या दुर्गम भागातील विद्यार्थी देणार इस्रोला भेट. अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी पुढाकार. विद्यार्थ्यांची विमानानं बेंगळुरूच्या इस्रोला भेट. खासदार सोनिया गांधी नवी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल. पोटाशी संबंधित तक्रारीवर त्यांच्यावर गॅस्ट्रो विभागात उपचार सुरू. प्रकृती स्थिर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.